मुंबई शहरासह उपनगरांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, काळ्या कुट्ट ढगांमुळे सर्वत्र अंधार, पावसामुळे रस्ते वाहतूक मंदावली। महापुरानं बेहाल मराठवाड्याला पुन्हा एकदा पावसाचा तडाखा, लातूर, बीड, हिंगोलीला पावसानं झोडपलं। सोलापुरातही पावसाचा कहर, 141 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद। छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस, जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। गिरिजा, कान्होरी या नद्यांना पूर, तर फुलंब्री आणि सिल्लोड तालुक्यात पूरस्थिती। बीडमधील बिंदुसरा धरण ओव्हरफ्लो, धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसानं नाशिकला झोडपलं, धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। धाराशिवमध्ये मुसळधार पावसाचा शाळांना फटका, 78 शाळांमधील 125 वर्ग खोल्यांची पडझड, पाणी शिरल्यामुळे शालेय साहित्य, पोषण आहार भिजला, पुरामुळे 2 कोटीहून अधिक नुकसान झाल्याचं शिक्षण विभागाची माहिती। मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी तुळजाभवानी आईचा मायेचा हात, मंदिर संस्थांकडून मुख्यमंत्री सहायता निधीला 1 कोटींची मदत, तर परांड्यामधील महिलांना 1000 साड्यांचं वाटप। मुलगी राजकीय वारसा होऊ शकते का? फेक ट्रोलिंग करणाऱ्यांच्या प्रश्नाचा अनेक वेळा सामना करावा लागला। झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष मुलाखतीमध्ये पंकजा मुंडेंची खंत। आशिया कप स्पर्धेच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान भिडणार, 41 वर्षांनंतर पहिल्यांदाच हाय व्होल्टेज लढत रंगणार, कोण होणार आशियाचा किंग याची उत्सुकता।